नमस्कार मंडळींनो, मी वर्षा थोरवे. तुम्हाला ना अशीच एक गंमत सांगायला मी आलेली आहे. तर गंमत अशी आहे, मी बरेचदा पक्ष्यांचे व्हिडिओ टाकते बघा. माझ्या खिडकीतून खाली पत्रा आहे, खालच्या लोकांनी वर गॅलरी बंद केली आहे, तर त्यांचा पत्रा वर येतो. तर त्या पत्र्यावर मी असं काही खाऊ टाकला, बिस्किट, कधी थोडासा भात, कधी काय, कधी बरेच काय काय आपण टाकत असो, कधी चपाती. तर पक्ष्यांना असं काही टाकलं ना, थोडं म्हणजे असं दाणे वगैरे, की ते लगेच येतात उडत उडत मस्तपैकी. जिकडे असतील ना तिकडनं ते येतात. म्हणजे मी नुसती खिडकी उघडून खिडकीतनं बाहेर बघायला लागले ना, नुसते आता बाहेर छान पाऊस पडतो, छान माझ्यासमोर शेती आहे, मस्त मी बघते असं छान, मला आवडतं छान हिरवंगार. मस्त वाटतं ना वातावरण असं बघायला, वारा येत असतो छान. खिडकी उघडली, खिडकीत उभी राहिले की ते पक्षी आलेच समजा. लगेच येतात कुठून कुठून उडत, कुठून कुठून असे येऊन माझ्यासमोर असे बसतात नुसते त्या कट्ट्यावरती, असे टुकू टुकू बघत असे असे. मला इतकी मजा वाटते ना. मग ते येऊन बसले की अर्थात आपण पक्ष्यांना बघितलं की काही ना काही चारा पाणी ठेवतोच. एवढे दाणे टाकले ना, एवढे मुठभर, की 50 पक्षी खातात. त्यांचं पोट तर काही एवढंसं पोट असतं ते चिमणीचं, कावळ्याचं, कबुतराचं. कबूतर तर पटापटा दाणे संपवतो. सगळ्यात आधी कबूतर सगळ्यात डॅम्बिस पक्षी आहे. कावळ्यांना सुद्धा घाबरत नाही तो. अख्खी टीमच्या टीम येते आणि सगळ्या कावळ्यांना उडवून लावते. कावळे काय 2-4 येतात आणि तो कावळा इतका इमानदार पक्षी आहे ना, म्हणजे हा माझा स्टडी आहे. आता मी जो स्टडी करते ना खिडकीत बसून, हा माझा खूप दिवसापासूनचा आहे. आधीच्या घरात राहायचे तिथे तर गॅलरीत डायरेक्ट आतमध्ये यायचे, कारण गॅलरी बंद नव्हती. ती गॅलरीमध्ये डायरेक्ट आतमध्ये येऊन मी त्यांना माझ्या गॅलरीतच चारा पाणी ठेवायचे. येऊन ते खाऊन जायचे. ओळखीचेच झाले होते. त्यांना कुठल्या कावळ्याला कुठलं बिस्किट आवडतं हे सुद्धा मला माहिती झालं होतं. अर्थात कावळे सगळे सारखेच दिसतात, पण त्यांनी ग्लुकोज बिस्किट नाही खाल्लं की मी ओळखायचे की याला मारी पाहिजे. त्यांनी मारी नाही खाल्लं की मी ओळखायचं याला गुड्डे पाहिजे. तर त्याप्रमाणे मी बिस्किट, आणि अगदीच काही गुड्डे नसेल तर मग ते ग्लुकोज पार्ले ग्लुकोजवर पण त्यांचं भागायचं. कधी पोळी असेल तर पोळी, कधी खिचडी भात, कधी मसाले भात, कधी काय तर कधी काय, असं ते कावळ्यांना वेगवेगळे प्रकार, म्हणजे त्यांना पण तोंडाला चव यायला मी वेगवेगळे प्रकार. आज हे दिलं तर उद्या ते दिलं तर परवा ते दिलं. कधी कधी मी मुद्दाम भात जास्त लावते मग, की उरलेला भात त्यांना द्यायला. सकाळी सकाळी 9ला ते कावकाव करायला सुरू करतात. तर असा पक्ष्यांचा थोडासा स्टडी झाला आहे. कावळा माझा मी सांगत होते, कावळा हा खूप इमानदार पक्षी. पटकन टाकलं, पटकन एकटा असेल तर खात नाही. तो काव करून पार्टनरला बोलावतो. बघितलं आहे मी. कबूतर नाही, कबूतर पटकन एकटं जेवढं बाका बाका खाता येईल ना, बाका 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 खाता येईल तेवढं खाऊन मोकळा होतो. पण कावळा कधीच नाही हां. कावळा ना बिस्किट टाकलेलं समोर असतं. तो आधी काव 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 करून सगळ्यांना बोलावतो, गोळा करतो. 2-3 त्याचे पार्टनर किती असतील, त्यांचे पार्टनर आपल्याला काही ओळखू येत नाहीत. त्याचं मूल येतं एक, त्याचा बाळाचा वेगळाच आवाज असतो तो. ते असं कावकाव नाही करत, तो काहीतरी वेगळंच आवाजात बोलतो तो. ते मला भरव म्हणजे. मग त्याला ते भरवतो तो कावळा, तोंडात घेतो आणि मग त्याचा चुरा करून मग त्या बाळाला भरवतो. आणि त्याची बायको पण येते कावळ्याची. मग ती राखण करते, कबुतरांनी त्यांना त्रास नको द्यायला म्हणून ती कबुतरांना उडवायच्या मागे असते. तर त्यांचं सगळं असं कावळ्याचं हे फॅमिलीचं असतं, म्हणजे फॅमिली पहिले. कबुतराचं काय फॅमिली बिमिलीकडे लक्ष नसतं. ते पहिलं मिळाले बाबा मला खाऊन घे, मी खाऊन मोकळा होतो, माझं पहिले पोट भरू दे. इव्हन दुसरं कबूतर आले ते तो त्यांना पण उडवतो. तर अशी सगळी ही पक्ष्यांची मी गंमत बघत असते आणि हा माझा एक अभ्यास झाला आहे पक्ष्यांच्या बाबतीत. तर म्हटलं चला आपण मंडळींबरोबर शेअर करावा. तर ना असं कधीतरी वाटतं किती छान ना हा पक्ष्याचा जन्म. एका मिनिटात उडत येतात. आपल्याला बघितलं की कुठून येतात उडत. मस्त पंख असे हवेत भरारी घेतात आणि उडत उडत येऊन आपल्यासमोर उभे बसतात. किंवा उडत उडत जातात. खाऊन झालं, पोट भरलं की ते जास्त थांबत नाहीत, लगेच उडून जातात. त्यांचं टायमिंग आहे. आता 6 वाजता परत येतील बघा ते. 1-4चं टायमिंग असतं. सकाळी 9, दुपारी 1, मग संध्याकाळी 4 आणि मग एकदम डायरेक्ट 6 वाजता. त्याच्यानंतर 6 नंतर ते दिसणार नाहीत. ते घरट्यात जातात. मग सूर्यास्त झाला की ते नाही थांबत. सगळं त्यांचं निसर्ग नियमाप्रमाणे शिस्तीत असतं. आपल्यासारखं नाही. म्हणजे मी कधी उठते, कधी झोपते, कधी खाते, कधी पिते, तसं नसतं. सगळं शिस्तीत असतं त्यांचं काम.
शिस्त आणि नियम त्यांच्याकडून शिकावे. नियमात कसं राहायचं, शिस्तीत कसं वागायचं. तर पक्ष्यांचं मला इतका हेवा वाटतो ना, असं वाटतं कधी कधी मी देवाला म्हणते, देवा मला जर पुढचा जन्म दिलास तर पक्ष्याचा द्या. त्याची कारणं आहेत. मी असं बघत बसते, उंच भरारी घेतात, मस्त आकाशात उडतात, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, काही टेन्शन नाही, कपडे धुवायचं टेन्शन नाही, आंघोळीचं टेन्शन नाही, कसलं टेन्शन नाही त्यांना. झाडावर बसायचं, फळं खायची मस्तपैकी. कधी पेरूच्या झाडावर बसलं तर पेरू खायचा, कधी सीताफळाच्या झाडावर बसलं तर सीताफळ खायचं, कधी पपई खायची तर कधी काय. पपया बघा बहुतेक पोखरलेल्या असतात. कधी काश्मीरचे तर पक्षी मस्त सफरचंद काय काय खातात मस्तपैकी, चेरी हे ते. खूप मस्त वाटतं पक्ष्यांचं आयुष्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून एक मुद्दा पक्ष्यांच्या बाबतीत, की उडून कुठेही जातात, कितीही लांबचा पल्ला गाठतात, कितीही लांबचा. आपण बसमध्ये चढतो, रिक्षाने जातो, मग बसने जातो, मग एस टीने जातो, कॅब करतो, ट्रेन पकडतो, कुठे लांब जायचं असेल तर रिझर्वेशन, बुकिंग, फ्लाईट, हे ते. किती त्या फ्लाईटवर एअरपोर्टवर 2-2 तास बसा. कधी विमान उशिरा येतं, त्या विमानात बसताना पण भीती वाटते. धाकधूक 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 धाकधूक. उतरेपर्यंत मला भीती वाटत असते. मी तर देवाचा जपच करत असते. जय गजानन महाराज की जय हो, जय गजानन महाराज की जय हो, जय गजानन महाराज की जय हो. झोपत नाही मी विमानात. बरोबर कोणी माझी बहीण वगैरे कोण असेल तर मग मी बिंदास झोपते, पण मी एकटी असेल तर कधी नाही झोपत. आता बरेचदा झाला विमानाचा प्रवास पण करून, म्हणजे बरेचदा होतो. लांब असेल तर आपण विमानानेच जातो. आता ट्रेननी का नाही, कारण झोपायचा प्रॉब्लेम, बाथरूमचा प्रॉब्लेम, ह्याचा प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम, वॉशरूमला जायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी फ्लाईट बरी पडते. त्या फ्लाईटने 2 तासात पोचतो. जिकडे 12 तास लागणार ट्रेनने, ते फ्लाईटने 2 तासात पोचतं. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे मग फ्लाईटचा प्रवास बरेचदा झाला आहे. आणि ती धाकधूक, ती भीती, उतरेपर्यंत फ्लाईट खाली आलं जेव्हा ती एअर हॉस्टेस बोलते, आता तुमचं म्हणजे लँड होते फ्लाईट, त्यावेळेला जीवात जीव येतो. ती तरी पण मी अशी बघत असते, अगदी जमिनीला टेकेपर्यंत लक्ष असतं. तर हे पक्ष्यांचं काही टेन्शन नाही ना. आकाशात भरारी घेतली, चालले उडत उडत. काय कुठे इकडं गेले तर तिकडे गेले, तर काश्मीरला गेले तर कन्याकुमारीला गेले, कसे कसे कुठे कुठे उडत जातात. ना तिकिटाचा खर्च, ना फ्लाईटचा खर्च, सगळं फुकट, फ्री देवाने दिलं आहे. किती सुंदर आयुष्य आहे पक्ष्यांचं. तर मला ना, मी आत्ता म्हणजे खिडकीतून बाहेर बघत होते, त्यांनी मला बघितल्या 2-3 काऊ आले. 2-3 चिमण्या तर काय बिचाऱ्या, चिमण्या आणि कोकिळांना ते थाराच देत नाहीत. त्या आपल्या फक्त लांबून चिवचिव करतात, कुहू कुहू करतात. आणि हे सगळे उठून खाऊन गेल्यावर जे उरलेलं असेल, एवढं शीत बिस्किटचा चुरा, ते त्या खातात. आणि मी त्यांना परत नवीन टाकायला गेले ना, नवीन टाकते मी त्यांनाच बघितलं की आता ह्यांना खायला मिळावं. ते नवीन टाकलं की परत कबूतर येतात. म्हणजे त्यांना नाहीच खाऊ देत, ते उरलेलंच खातात बिचाऱ्या. ते छोटे छोटे एवढीशे असतात, चिवचिव चिवचिव करत आपल्या किलबिलाट त्यांचं चालू असतं. तर माझा दिवसाचा अर्धा वेळ जवळ 2-3 तास ह्या पक्ष्यांबरोबर जातात. मला फार आवडतं हे पक्षी. एकदा तर पोपट पण आले होते माझ्या गॅलरीमध्ये, पण मी फोटो काढेपर्यंत उडून गेले आणि त्यांना काही खाऊ देईपर्यंत पटकन उडाले. त्यांनाही माहिती आहे आपण किती सुंदर आहोत आणि किती गुणी आहोत आणि लोकांना आपण आवडतो. कारण की तो रंग, हिरवा रंग बघूनच आपण असे मन प्रसन्न होतं, अगदी खूप छान वाटतं. तर असं हे पक्षी, जे पक्षीप्रेमी आहेत त्यांचं आत्तापर्यंत मला काही कौतुक नव्हतं, पण आता मला वाटायला लागलं की हे पक्षीप्रेमी का आहेत, का हे पक्ष्यांच्या मागे कॅमेरे घेऊन फिरतात, का हा पक्ष्यांचा अभ्यास करतात, का जंगलामध्ये कॅमेरे लावून ठेवतात, का त्यांचा अभ्यास करतात. तर ते एक ना लळा लागत राहतो, ते एक वेड लागत राहतं. तर असंच काहीसं वेड आता मला लागलं आहे आणि मी त्यांचे व्हिडिओ खूप प्रमाणात काढायचा प्रयत्न करते. पण माझ्या गॅलरीतून, खिडकीतून तो एकच सीन आणि एकच देखावा येतो. तरी मी त्यात पण वेगळं काही मला वेगळं दिसलं, काऊ भरवताना दिसला बाळाला त्याच्या, की मी लगेच शूट करते. मला काही कोकिळा दिसली, साळुंकी दिसली की मी लगेच शूट करते. कबुतरं वेगळ्या रंगाचे येतात काही वेळा, पांढरे, पिंगट, सोनेरी. एक तर पूर्ण काळंभोर कबूतर होतं, चॉकलेटी, काळं निळं अगदी. पण ते आता मला 2-3 दिवसापासून दिसत नाही आहे. दिसलं की परत मी व्हिडिओ करीन. तर मंडळींनो, मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, हीच मजा तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तर बाय, जय सद्गुरू. पुन्हा भेटू असंच काहीतरी छान नवीन घेऊन.
नवीन किस्सा घेऊन, नवीन गोष्ट घेऊन, नवीन पक्ष्यांची नवीन कहाणी घेऊन. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आणि एन्जॉय करा. बाय. जय सद्गुरू.